नाश्त्याला किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी काहीतरी चटपटीत शोधताय तर मग आजची ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता बरं। रव्यापासून हा कुरकुरीत नाश्ता आपण बनवणार आहोत। हा खूप छान होतो, बनवायलाही सोपा आहे, शिवाय रव्यापासून बनवणार आहोत त्यामुळे हेल्दी देखील आहे। तसेच नाश्ता किंवा स्नॅक्स काहीतरी वेगळ्या आकारात असेल तर लहान मुलं खूप आवडीने खातात, त्यामुळेच हा नाश्ता आपण पानाच्या आकारात बनवणार आहोत, जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल। तर हा नाश्ता बनवण्यासाठी मी 1 कप बारीक रवा घेतलेला आहे। तुमच्याकडे जर जास्तच जाड रवा असेल तर त्याला मिक्सरमध्ये घालून थोडंसं बारीक करून घ्या। आता हा रवा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे, त्यासाठी मी कढई गॅसवरती ठेवली आहे। कढईमध्ये आता आपल्याला 1 टेबलस्पून तेल घालायचं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालायचे आहे। जिरे व्यवस्थित तळले गेले की 1 टेबलस्पून बारीक चिरलेला लसूण यात घालायचा आहे। लसूण आता छान सोनेरी कलरचा तळला गेला की आपल्याला पाणी घालायचं आहे। 1 कप रवा घेतलेला आहे आपण, तर त्यासाठी 2 कप पाणी घालायचं आहे। मीठ घालायचं आहे आता चवीनुसार। चिली फ्लेक्स घालायचं आहे थोडंसं, अर्धा चमचा। आणि या पाण्याला आता छान उकळी आणून घ्यायची आहे। पाण्याला अशी खळखळून उकळी आली की यात आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। त्यानंतर लगेच रवा घालायचा आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। रवा लवकर पाणी शोषून घेतो, त्यामुळे हा 1 ते 2 मिनिटातच घट्ट होतो। आता मिश्रण असं घट्ट झालं की लगेच गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण आता थोडंसं थंड करून घ्यायचं आहे। हे थंड झालं की अजून घट्ट होतं। मिश्रण आता आपलं पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि हे थंड झालं की आता तुम्ही पाहू शकाल कोरडं देखील झालेलं आहे बरं। याला आता थोडंसं मोडून घ्यायचं आहे आणि यात आता आपल्याला 3 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे असे किसून घालायचे आहे। बटाट्याशिवाय देखील तुम्ही हा नाश्ता बनवू शकता बरं, पण बटाटा घातला की चवही येते आणि छान बाइंडिंगही येते, त्यामुळे उकडलेले बटाटे असेल तर नक्की घाला। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। उलटणे किंवा स्पॅच्युलाच्या मदतीने हे थोडंसं मिक्स झालं की हे आता आपल्याला हाताने मळून घ्यायचं आहे। हे मिश्रण थोडंसं हाताला चिकटतं, त्यामुळे हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मळून छान सॉफ्ट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आता परत हात क्लीन करून आपल्याला हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। आता या मिश्रणातलं थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे, त्याला असं चौरस आकारात थोडंसं चपटं करून घ्यायचं आहे आणि त्याला असा दोन्ही बाजूने थोडंसं ओढून आपल्याला पानाचा आकार द्यायचा आहे। अशा प्रकारे तुम्हाला जर हा पानाचा आकार किचकट वाटत असेल तर तुम्ही याचे साधे बॉलही बनवू शकता बरं, किंवा दुसरा कुठलाही आकार याला देऊ शकता, जसं की मेदूवड्याचा आकार, फिंगर्सचा आकार। आता परत मी थोडंसं मिश्रण घेतले, त्याला चपटं करून घेतले आणि दोन्ही बाजूनी खेचून असा पानाचा आकार दिलाय। तुम्ही पाहू शकाल पाहिजे तसा आकार देता येतो आपल्याला, कारण मिश्रण छान लवचिक असतं हे। तसेच ह्या एवढ्याशा मिश्रणात खूप सारा नाश्ता तयार होतो बरं, म्हणजे कमी साहित्यात जास्त नाश्ता बनवायचा असेल तर ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे। आता राहिलेल्या मिश्रणाचे देखील मी असे पानं तयार करून घेते। किती सुंदर दिसतोय हा पानाचा आकार, तुम्ही पाहू शकाल। आता अर्ध्याच मिश्रणाचे मी हे पानं तयार करून घेतले आहे बरं, आणि अर्ध्या मिश्रणाचे नंतर बनवणार आहे। तरी देखील तुम्ही पाहू शकाल अर्ध्या मिश्रणात केवढे सारे हे पानं तयार झालेले आहेत। आता हे पानं तळण्यासाठी आपल्याला तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि तेल छान गरम झाले की कढईत मावतील तेवढे पानं आपल्याला तेलात सोडायचे आहे। आता पानं तेलात सोडले की लगेच आपल्याला याची साईड चेंज करायची नाही बरं, किंवा लगेच याला हलवायचे देखील नाही आहे। हे थोडेसे तळू द्यायचे आहे, त्यानंतर याची साईड चेंज करायची आहे। कारण काय होतं माहिती आहे का, आपण जेव्हा हे पानं तेलात सोडतो तेव्हा हे थोडेसे नाजूक कंडिशनमध्ये असतात आणि आपण जर लगेच याला चमच्याने हलवलं तर हे पानं तुटण्याची शक्यता असते आणि हे पानं जर तुटले तर त्यामध्ये तेल जाऊन बसतं आणि मग हा नाश्ता तेलकट होतो। त्यामुळे हे थोडेसे तळू द्यायचे आहे, त्यानंतर याची साईड चेंज करायची आहे आणि हे दोन्ही साईडने थोडे थोडे तळले गेले की मग आपल्याला आलटवून पालटवून हे छान खमंग कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आता तेलाचे बुडबुडे देखील कमी झालेले आहे आणि आपले हे पानं व्यवस्थित तळलेले आहे, त्यामुळे हे मी झाऱ्यात काढून घेते। यातलं सर्व तेल निथळवून घ्यायचं आहे। छान कुरकुरीत आवाज येतोय आणि लगेच कोरडे झालेले आहे ते पानं, रंगही खूप छान सुरेख आलेला आहे। आता आपण आपली पुढची बॅच देखील अशाच प्रकारे तळून घेऊयात। पानं तेलात टाकण्यापूर्वी तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे, त्यानंतर पानं तेलात सोडायचे आहे, मग गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि मध्यम आचेवरती हे आपल्याला तळून घ्यायचे आहे। एक साईड हे छान तळलेले आहे, त्यामुळे या सगळ्या पानांचे मी साईड चेंज करून घेते। आता या खालच्या साईडने देखील थोडा वेळ तळून घेते आणि त्यानंतर आता आलटवून पालटवून दोन्ही बाजूनी हे तळून घ्यायचे आहे। आता असे डार्क सोनेरी कलरचे झाले की हे आपल्याला काढून घ्यायचे आहे। यातलंही सर्व तेल आपल्याला निथळवून घ्यायचं आहे। किती सुरेख कलर आलाय तुम्ही पाहू शकाल आणि छान कुरकुरीत देखील झालेले आहेत बरं हे पानं, आवाजावरून कळालंच असेल तुम्हाला।
आता हा कुरकुरीत नाश्ता तुम्ही टोमॅटो केचपसोबत खाऊ शकता किंवा कुठल्याही लाल किंवा हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता. भन्नाट लागतो. बनवायला तर किती सोपं आहे हे तुम्ही पाहिलेच आहे आणि किती छान कुरकुरीत आणि आतून जाळीदार झालेला आहे हे तुम्ही पाहू शकाल. खरंच एकदा हा नाश्ता तुम्ही नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला खूप म्हणजे खूप आवडेल. तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.